गणेशोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे। यंदा 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगानं गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले। भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारून दिशादर्शक फलक लावण्यासह पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षा विषयक नियोजन करावं, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा, तसंच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवाअंतर्गत विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचं आयोजन केलं जातं। तसंच मागील वर्षीपासून करवीर तारा पुरस्कारही सुरू करण्यात आलाय। या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली। यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी हरीश धार्मिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त राहुल रोकडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसीलदार स्वप्नील रावडे, जिल्हा पर्यटन समिती सदस्य आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते।